बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस। प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य। दिवाळी बोनस वाढवावा अशी मागणी म्हाडा कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची। नेरूळ उरण लोकल या ठिकाणची गर्दी होणार कमी। लोकलच्या फेऱ्या दीडपटीने वाढणार। रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास वेगवान बनणार। विरार ते डहाणू स्थानकांदरम्यान रेल्वेच्या चौपदरीकरणाचं काम सुरू। आतापर्यंत अतिरिक्त मार्गिकांचे 41% काम पूर्ण। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर। 30 सप्टेंबरऐवजी पुढील काही दिवसांमध्ये लोकार्पण होण्याची शक्यता। बाह्यकाम शिल्लक, त्यामुळे उद्घाटन रखडलं। सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी आता पहिल्या टप्प्यामध्ये 78 कोटी रुपयांचा खर्च करणार। मंदिर परिसराचा कायापालट करण्याचा प्रकल्प, तर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण, पूजा साहित्य विक्रेत्यांची बसण्याची व्यवस्था आदी कामांचा समावेश। पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा गावामध्ये विना परवानगी बैलपोळा, मिरवणूक आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजकांवर कारवाई। तर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आजपासून ओला उबर चालक सरकारमान्य भाडे आकारणार। अधिक भाडं घेतल्यास चालकांवरती नव्हे कंपन्यांवर कारवाई। छोट्या गाड्यांसाठी 28, मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर असा दर। पावसाचं पाणी उपसून थेट रस्त्यावरती सोडणाऱ्या एसआरए विकासका विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मुंबई पालिकेचा आक्रमक पवित्रा। पॉट टॅक्सी लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेत आणा। मुख्यमंत्री फडणवीसांचे परिवहन विभागाला आदेश। सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा निर्णय।